सुप्रभात मित्रांनो, केदारनाथ यात्रा 2024च्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही रामपूरमधून निघालो. आता तुंगनाथला केदारनाथ आमचं झालं, एकदम चांगल्या प्रकारे दर्शन वगैरे झालं आणि ट्रॅक पण एकदम चांगलं झालं. थोडा कष्ट लागले पण खूप सुंदर असं आमचं केदारनाथचं दर्शन झालं. आणि आता आम्ही चाललो तुंगनाथला. तर आता गाडी येईल आणि गाडी आल्यानंतर आपण गाडीत बसून डायरेक्ट तुंगनाथला जाऊ. आणि मग तुंगनाथला पण ट्रॅकिंग करावं लागतो, काहीतरी 4-5 किलोमीटरचा काहीतरी ट्रॅक आहे. तर तो ट्रॅक करू आणि मग बद्रीनाथसाठी आपण जाऊ. पहिले तुंगनाथ करूया. तर चला आता गाडी आलेली आहे मित्रांनो. फायनली आपली गाडी आलेली आहे, सामान लोड होत आहे आणि आता इथून आपण निघतो तुंगनाथसाठी. मित्रांनो आता आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आणि आता तुंगनाथला आपण चाललो आहे. आणि जिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे तिथून बाहेरचा व्ह्यू बघा, काय खतरनाक असा व्ह्यू आहे, एकदम भारी. तर आता इथं आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मग तुंगनाथसाठी जाऊ. तर सध्या बाहेर सर्वजण फोटो वगैरे काढत आहेत आणि आमचा ही गाडी इथं आहे. आणि तुंगनाथला पण आम्हाला ट्रॅक करायचं आहे. तर आता बघू कसं तिथं गेल्यानंतर समजेल किती किलोमीटर ट्रॅक आणि कसं आहे तो. मित्रांनो फायनली आपण तुंगनाथ मंदिराच्या इथं पोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, इथून चढाई आहे 5-6 किलोमीटरची काहीतरी चढाई आहे. तर आता चढूया आपण, बघूया कसं होतं. फायनली मित्रांनो आपण तुंगनाथचा ट्रॅक हा चालू केलेला आहे. आणि ही जी चढाई आहे एकदम अशी स्लोपवाली चढाई आहे. तर एकदम हळूहळू चालतो, कारण की काल पण आम्ही 2 दिवस सतत ट्रॅकिंग चालू आहे आमची. आजचा 3रा दिवस ट्रॅकिंगचा आहे. परत तेवढा वरती चढून परत उतरायचं आहे, त्याच्यामुळे एकदम आरामात चालतो. आणि आता मला असं वाटते आम्ही अर्धा ट्रॅक कंप्लीट केला आहे. आता बघू, पुढे थंडी पण भरपूर आहे असं म्हणजे वरून जे लोक येतात ते सांगतात. तर बघूया वरती जाऊन कसं आहे काय आहे ते. तर आता मित्रांनो ट्रॅकिंग चालू झालेली आहे आणि इकडे बघू शकता पूर्ण असे बर्फाचे डोंगर आणि तिथे क्लायमेट एक नंबर आहे, खूप भारी वाटतंय. आणि म्हणजे सगळं चालले पुढे आणि मी आपलं हळूहळू, कारण की थोडा थकल्यासारखा वाटते, त्याच्यामुळे एकदम हळूहळू चालतो. काय एवढा इश्यू नाही आहे. आणि ऊन आहे म्हणून काय एवढी थंडी वाटत नाही. पण ट्रॅक एकदम खतरनाक आहे तुंगनाथचा. मित्रांनो प्रत्येक मोडवर एक नवीन सीन बघायला भेटते. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे बघा काय खतरनाक लोकेशन आहे, एकदम खतरनाक असे लोकेशन आहे तिथे. म्हणजे जेवढं बघाल ना तेवढं कमी आहे. पूर्ण थकान या लोकेशननी निघून जाते. आणि आता अजून ट्रॅक भरपूर बाकी आहे. तर आता चढतो वरती. तर मित्रांनो आता बसलो थोडा इथे आणि इथून जो लोकेशन आहे ना इथला, इथे बसून बघा काय खतरनाक. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला लोकेशन दिसेल, एक नंबर सीन, पूर्ण बर्फाचे डोंगर. आणि आता
इथे बसलेलो आम्ही सर्वजण. तर मित्रांनो आता आम्ही खूपच वरती आलोत. म्हणजे माझे बघू शकता मागे, म्हणजे या साईडचे जे पर्वत आहेत ते सर्व आमच्या खाली गेलेत. आणि ही खालून आपली मंडळी येते पूर्ण हळूहळू चालत. ठेवू मग. ठीक आहे, ओम नमः शिवाय. चला चढतो. ट्रॅकिंग चालूच आहे आमची. मित्रांनो फायनली दिसते आम्हाला चंद्रताल. हे बघा किती मोठा ट्रॅक आहे, अजून पूर्ण एकदम टोकावर आहे चंद्रताल. चालतो तर मी खूप थकलो आज सिरियसली, तरी पण एकदम हळूहळू खूप 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 ब्रेक घेत आम्ही चालतो. आणि ते वरती तुम्ही बघू शकता सर्व लोक चाललेले आहेत. आणि हा बघा, एकच गोष्ट इथली चांगली आहे की थकान ती विसरून जाते. इथले जे सीन आहेत ना बघण्यासारखे, बर्फाचे डोंगर वगैरे, ते बघा ते एकदम खतरनाक आहेत. त्याच्यामुळे काय एवढी थकान होत नाही. तर मित्रांनो आम्ही आता तुंगनाथ मंदिरात पोचलेलो आहोत. आणि प्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आता दर्शनासाठी चाललोत. खूप खतरनाक क्लायमेट झालंय. तर मित्रांनो फायनली तुंगनाथ मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. 12 वाजता याचे दरवाजे बंद होतात आणि 2 वाजता उघडतात. तर आता आरती होणार आहे आणि बघू शकता भरपूर पब्लिक आहे. मित्रांनो आता आपण चाललोत चंद्रतालला. तुंगनाथपासून 1.5 ते 2 किलोमीटरचा ट्रॅक आहे पूर्ण वरती. खूप खतरनाकवाला ट्रॅक आहे आणि आता सर्वजण चाललेत, मी पण चालते हॅलो हॅलो. करायचा आलोय तर सगळं करून जायचा, अर्धवट नाही. आराम करायचा. बरोबर आहे, आलोत ना करायचा, आरामात जायचा पण करायचा, घाबरायचं नाही बिलकुल. प्रबळ ठेवायची. हा इच्छाशक्ती प्रबळ ठेवायची. मग फक्त भोले बाबाचं नाव घेऊ आता. ओम नमः शिवाय. पार्वती पते हर हर महादेव.
चंद्रशिलाचा अर्ध्यापेक्षा कमी ट्रॅक कम्प्लीट झालाय. ते पूर्ण वरती आहे आणि इथं आता आम्ही थोडा आराम केलेला आहे. आता थोडा आराम केल्यानंतर निघूयात आपण. तर मित्रांनो फायनली चंद्रशिला तिथे पोचलेलो आहे आणि काय खतरनाक ट्रॅक करून आले. हे बघा काय खतरनाक ट्रॅक, म्हणजे हे समोरचे डोंगर आहेत ना, त्या डोंगरांचे पूर्ण वरती आहोत आम्ही. काय खतरनाक इथे 4000 मीटर वर पोचलो आहोत फायनली. फायनली ही फक्त भोले बाबाची कृपा, दुसरा काहीच नाही. आणि इच्छाशक्ती. बस श्रद्धा ठेवा आणि चालत राहा. जरूर चंद्रशिला वरती आहे. मित्रांनो फायनली चंद्रशिला टॉपवर पोचलो आहोत आपण. समुद्र सपाटीपासून 4000 मीटर उंचीवर असलेले आणि एशियामधले सर्वात हायेस्ट टेम्पल चंद्रशिला टेम्पल. खूप भारी वाटतंय. सर्व समोरचे पर्वतांच्या वरती आहोत आम्ही आणि हे बघा फुल क्लाउड इथे आहे. या साईडला सुद्धा बर्फाचे डोंगर आहेत आणि एवढ्या टॉपवर येऊन खूप भारी वाटते. एकदम भारी, म्हणजे खतरनाक. तर मित्रांनो फायनली चंद्रशिला टॉपवर आम्ही पोचलेलो आहोत आणि खूप भारी वाटते. आणि सर्वजण इथे आम्ही बसलेलो आहोत. एवढं भारी वाटतं ना की समोरचे पूर्ण पर्वत आमच्या खाली आहेत आणि आम्ही सर्वात वरती आहोत. खूप खूप भारी वाटते. खूप खूप भारी वाटते एकदम एवढं टॉपवर येऊन. एक मोठी अचिव्हमेंट आहे आमची. कैलास पर्वत पण बघायला मिळाले. तिचे लोकेशन्स आहेत ना, काय सांगू, एकदम खतरनाक वाले लोकेशन्स आहेत. म्हणजे इथे जेवढं थांबायचं तेवढं थांबू शकता, पण 2 वाजून गेलेले आहेत आणि आम्हाला परत तेवढा ट्रॅक उचलायचा आहे. तर आणि अजून आमचं दर्शन झालेलं नाही, तुंगनाथचं दर्शन झालेलं नाही आहे. तर चंद्रशिला जे आहे, चंद्रशिला टॉप एकदम खतरनाक आहे. भारी वाटलं एकदम. मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे. फायनली तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालंय आणि आता इथून मी खाली उतरतोय. चला निघूया आता. ह्या एपिसोडमध्ये एवढंच. काही कारणास्तव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकनला दाबायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.